शिरोळ पंचायत समितीमध्ये आरोग्य व बांधकाम विभागाचा घेतला आढावा. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून आरोग्य विभागाचे प्रश्न सोडवू. सौ सारिका नांदेकर. शिरोळ दिनांक 22 एप्रिल. वार्ताहर. शिरोळ पंचायत समिती येथे आज जिल्हा परिषद कोल्हापूरच्या आरोग्य व बांधकाम सभापती सौ सारिका नांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील आरोग्य व बांधकाम विभागाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी समाज कल्याण सभापती श्रद्धा गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य अमोल चव्हाण, सौ नंदिनी कांबळे, प्रशांत शाहपुरे, अर्चना चौगुले, सौ उत्तरा शिंदे तसेच पंचायत समितीचे सभापती मिलिंद कुरणे यांच्यासह सदस्य, गटविकास अधिकारी व तालुका स्तरावरील अधिकारी उपस्थित होते. बैठकीत सुरुवातीला बांधकाम विभागाचा आढावा घेण्यात आला. अपूर्ण कामे, पूर्णत्वास आलेली कामे तसेच विकास कामांमधील अडचणी यावर चर्चा झाली. पंचायत समिती सदस्य बाबासाहेब बनकोरे यांनी निधीअभावी अनेक कामे रखडल्याचे सांगितले. तसेच प्रशासकांच्या संख्येमुळे विकास निधी मिळण्यात अडथळे येत असल्याची समस्या त्यांनी मांडत हा प्रश्न शासन स्तरावर मांडण्याची मागणी केली. आरोग्य विभागाचा आढावा सादर करताना तालुका वैद्यकीय अधिकारी पांडुरंग खटावकर यांनी तालुक्यातील आरोग्य सेवांची कामगिरी समाधानकारक असल्याचे सांगितले. जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राने राज्यस्तरावर उल्लेखनीय गुण मिळवले असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र तालुक्यात आरोग्य विभागातील एकूण 92 पदे रिक्त असून त्यामध्ये परिचारकांची 33 पदे मंजूर असताना फक्त 15 पदे भरलेली आहेत व 18 पदे रिक्त असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही पदे तातडीने भरावीत अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान जिल्हा परिषद सदस्य अमोल चव्हाण यांनी मौजे आरग हा गाव हे जयसिंगपूर व शिरोळपासून दूर असल्याने त्या परिसरात आरोग्य उपकेंद्र सुरू करण्याची गरज व्यक्त केली. अध्यक्षस्थानावरून बोलताना सौ सारिका नांदेकर यांनी शिरोळ तालुक्यातील आरोग्य उपकेंद्रे व प्राथमिक आरोग्य केंद्रांची कार्यपद्धती, नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा तसेच बांधकामांची गुणवत्ता यांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी हा दौरा आयोजित केल्याचे सांगितले. सकाळपासून लोकप्रतिनिधींसह विविध ठिकाणी भेटी देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. शिरोळ तालुक्यातील आरोग्य सेवांचे काम समाधानकारक असल्याचे सांगत जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्ह्यासाठी आदर्श ठरत असल्याचे त्यांनी गौरवले. तसेच लोकप्रतिनिधींच्या सूचनांच्या आधारे जिल्हा परिषद व आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून आरोग्यविषयक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी टीबी मुक्त अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल उमळवा व हसूर ग्रामपंचायतींना गोल्ड पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. महान कार्य न्यूजसाठी शिरोळहून महेश पवार. नमस्कार. आज मी जिल्हा परिषदची आरोग्य आणि बांधकाम सभापती म्हणून इथं आज शिरोळच्या दौऱ्यावरती आले होते. हा दौरा घेण्यापाठीमागचा उद्देश म्हणजे इथं येऊन इथल्या आरोग्य जे आपले उपकेंद्र असतील किंवा आपले PSC असतील यांचं कामकाज कसं चालू आहे, त्याच्या व्यवस्थित सोयी सुविधा सर्व नागरिकांना मिळतात की नाही किंवा त्यामध्ये काय कमी आहे आणि बांधकामाची परिस्थिती किती आहे, कशी आहे, ते दर्जा कसा आहे किंवा कुठलं काम होणं गरजेचं आहे, या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी आज मी या शिरोळ तालुक्यामध्ये आले आणि त्यासाठी माझ्याबरोबर सर्व आपले पंचायत समितीचे सदस्य असतील, सभापती, उपसभापती, आपले जिल्हा परिषदचे सर्व सदस्य, हे सगळे लोकप्रतिनिधी अगदी सकाळी 10 वाजल्यापासून माझ्याबरोबर फिरतात. म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीचे जागृत असं लोकप्रतिनिधी या शिरोळ तालुक्याला मिळाले तसं मला वाटतं. आणि ज्या पद्धतीने मी आढावा घेतला तर खरंच अतिशय चांगल्या पद्धतीचं आरोग्याचं काम या शिरोळ तालुक्यात चालू आहे असं मला वाटतं. आणि एक चांगली PSC इथं आहे जी आपण जिल्ह्यामध्ये एक मॉडेल म्हणून आपण सगळ्यांना दाखवू शकतो की PSC कशी असायला हवी. त्या पद्धतीची जयसिंगपूरची PSC असं मला वाटलं. ज्या पद्धतीने आजपर्यंत त्यांना वेगवेगळी मानांकनं मिळालेली आहेत त्या पद्धतीनं काम आपल्या प्रत्येक PSCचं व्हायला पाहिजे याच्यासाठी म्हणजे मला वाटतं की हा मी अभ्यास दौरा केलेला आहे आणि या अभ्यास दौरा खरंच इथं आल्यानंतर एक समाधानकारक असा माझा दौरा झालेला आहे. आणि याच पद्धतीनं आता मला ज्या पद्धतीने इथं सहकार्य मिळालं आणि इथल्या आपल्या लोकप्रतिनिधींनी ज्या मला सूचना सांगितल्या त्या सूचनेप्रमाणे ज्या काही कमी असतील त्या पूर्ण करण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करीन. ज्या जिल्हा परिषदच्या अंतर्गत होऊ शकत नाहीत त्या आपल्या आरोग्यमंत्री आंबेडकर साहेबांच्या अंतर्गत करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करीन आणि ज्या मागण्या असतील त्या माझ्या कार्यकाळामध्ये पूर्ण करण्याचा आणि हा कोल्हापूर जिल्हा आरोग्य संपन्न करण्यासाठी मी 100% प्रयत्न करेन. धन्यवाद.